मी त्याबद्दल मुख्यमंत्री मी त्याबद्दलचा काय निर्णय घ्यायचा तो घेऊ। त्याही बद्दल मी विचारणार आहे, कारण मी पण ती प्रेसमध्येच बातमी वाचली। मी सुरुवातीलाच सांगितलं, कुणीही कृषी मंत्री असो नाहीतर कुणी मंत्री असो, कुठल्याही मंत्र्यांनी लोकांच्या समोर बोलत असताना सरकार कुणाचंही असो तारतम्य ठेवूनच बोललं पाहिजे, वागलं पाहिजे, त्यामध्ये आपलं स्वतःचं मत मांडलं पाहिजे। हे सगळ्यांनी ह्याच्याबद्दलचा कुठंतरी आपण काही बंधनं स्वतःला पाळून घेणार आहोत का नाही, त्याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे। सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे। कुठल्या याला 2006 मध्ये जो रेल्वे बॉम्बला ट्रेन त्या संदर्भामध्ये तो निकाल लागला। शेवटी हायकोर्ट सुप्रीम कोर्ट आपल्यामध्ये संविधान जे आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला न्यायालयामध्ये जाऊन न्याय मागण्याचा अधिकार आहे। वास्तविक त्याबद्दलची तयारी वेगवेगळी सरकार आली, तेव्हापासून आत्तापर्यंत अनेक सरकार आली। तुम्ही बघितलं त्यात ही घटना घडली त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं, नंतर युतीचं पण सरकार आलं, त्यानंतर पुन्हा एक वेगळं सरकार उद्धव ठाकरे साहेबांचं आलं, त्याच्यानंतर पुन्हा एकनाथराव शिंदेंचं आलं, आता पुन्हा देवेंद्रजींचं आलं। अशा अनेक सरकारं येऊन गेली। मला वाटतं सुरुवातीला पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं पण होतं किंवा सुशीलकुमार शिंदे होते, विलासराव देशमुख होते। कारण ही घटना घडल्यापासून तुम्ही जर बघितलं तर अनेक जण सुशीलकुमार शिंदे नाही, विलासराव देशमुख यांच्यापासून सुशीलकुमार शिंदे 2004 3